नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या रिझर्वेशन विषयी, म्हणजेच मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेस जे आहेत ज्याच्यामध्ये MBBS, BAMS, BHMS, BUMS त्याचबरोबर फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसला जे नीट UG 2024च्या बेसिसवर ॲडमिशन होणार आहेत महाराष्ट्र राज्यातील, त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे जे काही रिझर्वेशन आहेत त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन जे आहेत जे विद्यार्थ्यांना कास्ट किंवा कॅटेगरीच्या बेसिसवर विद्यार्थ्यांना मिळत असतात, त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आणखी काही रिझर्वेशन महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू असते त्यावेळी देण्यात येतात। ते नेमके रिझर्वेशन कोणकोणते आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या डॉक्युमेंटची तयारी करावी लागणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आजच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंग सर्व्हिससुद्धा आम्ही चालू केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे पॅरलल रिझर्वेशन इन महाराष्ट्र। महाराष्ट्र स्टेट कोट्याची जेव्हा नीट रिझल्ट लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होते, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज ज्याला म्हणतो यांच्या सीट महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या इन्फॉर्मेशन किंवा CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आणि हे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर CET सेल दरवर्षी आपलं इन्फॉर्मेशन ब्रोशर रिलीज करत असतं। त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या संपूर्ण रिझर्वेशनविषयी डिटेल माहिती CET सेल त्या ठिकाणी देत असतात आणि त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आलेल्या माहितीनुसारच पुढील प्रवेश प्रक्रिया त्यामध्ये होत असतात। नीट 2023चं जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं होतं त्यामधील माहितीच्या आधारे आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना किती प्रकारचे रिझर्वेशन विद्यार्थ्यांना कॅटेगरी किंवा कास्टचं जे काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे ते सोडून इतर कोणकोणते रिझर्वेशन आहेत त्याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या संपूर्ण रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर कोणकोणत्या डॉक्युमेंटची तयारी करावी लागणार आहे त्याविषयी सुद्धा आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र स्टेट कोटा जो आहे ज्याला आपण 85% स्टेट कोटा म्हणतो, हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या हक्काच्या सीट आहेत। महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्यामधल्या सीटमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे रिझर्वेशन आहेत ते आता आपण डिटेल डिस्कस करूयात। विशेषतः महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना 3 टाईपचे रिझर्वेशन मिळताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, जे विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज किंवा विद्यार्थ्यांच्या कास्ट वाईज हे रिझर्वेशन मिळत असतं। दुसरं आहे पॅरलल रिझर्वेशन, हे नेमकं काय आहे ते सुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत। आणि तिसरं ज्याला आपण म्हणू शकतो स्पेसिफाईड रिझर्वेशन, म्हणजे काही स्पेशल केससाठी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेसमध्ये सीट राखीव ठेवण्यात आलेले आहेत। ते कोणकोणते रिझर्वेशन आहेत तेही आता आपण पाहूयात। पहिलं आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, हे बेसिक रिझर्वेशन आहे। हे कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या कास्ट वाईज जे रिझर्वेशन मिळतं, ज्या काही कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यानुसार राखीव ठेवण्यात आलेल्या सीटसाठी आपण त्याला कॅटेगरी वाईज रिझर्वेशन म्हणतो। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फीसमध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज बेनिफिट किंवा कॅटेगरी वाईज रिझर्वेशन ठेवलेले आहेत। तर कॅटेगरी वाईज रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत? पहिला आहे SC, त्याच्यानंतर ST, त्याच्यानंतर VJ, N1, N2, N3, OBC, EWS, ओपन आणि आत्ता मराठा समाजाला जे काही 10% आरक्षण देण्याचं सरकारने कबूल केलेलं आहे ते हे 10% आरक्षण जर मराठा समाजाला लागू झालं किंवा हे 10% आरक्षण आत्ता सध्या लागू केलेलं आहे, प्रवेश प्रक्रियेमध्ये जर त्याचा समावेश केला तर आणखी एक कॅटेगरी SEBC म्हणजेच सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड कास्ट, हे 10% रिझर्वेशन याच्यामध्ये मराठा समाजाची जी मुलं आहेत त्यांचा समावेश याच्यामध्ये होणार आहे। तर अशा प्रकारचं जे काही रिझर्वेशन आहे त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, जे कॅटेगरी किंवा विद्यार्थ्याच्या कास्टच्या बेसवर आधारित असलेलं ते रिझर्वेशन आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पॅरलल रिझर्वेशन। पॅरलल रिझर्वेशन हे संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अगदी समांतर मिळत असतं, त्याला आपण पॅरलल रिझर्वेशन म्हणतो। त्या पॅरलल रिझर्वेशनमध्ये सुद्धा काही सीट त्या कॅटेगरीमध्ये रिझर्व केलेले असतात। ते रिझर्वेशन कोणकोणते आहेत? पहिला आहे वुमन, म्हणजेच मुलींसाठी
पॅरलल 30% रिझर्वेशन CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार सगळ्या कॅटेगरीमध्ये राखीव ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वुमन्ससाठी प्रत्येक कॉलेजेसमध्ये, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज असेल, त्याच्यामध्ये वुमन्ससाठी म्हणजे गर्ल्स स्टुडंटसाठी पॅरलल रिझर्वेशन प्रत्येक कॅटेगरीमध्ये काही सीट राखीव ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा आहे ऑर्फन. ऑर्फनचे 2 भाग केलेले आहेत. एक आहे ऑर्फन इन्स्टिट्यूशनल आणि दुसरा आहे ऑर्फन. तर ऑर्फन इन्स्टिट्यूशनल काय आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. त्या पॅरलल रिझर्वेशनवर सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण बनवणार आहोत. तर अशा प्रकारचं ऑर्फन जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पॅरलल रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये असलेलं पाहायला मिळतं. प्रत्येक कॅटेगरीच्या जेवढ्या सीट आहेत त्यातला काही भाग ऑर्फनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राखीव असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे PWD म्हणजे जे विद्यार्थी अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा सीट राखीव असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे जनरल हिली आणि वुमन हिली म्हणजे जे विद्यार्थी डोंगरी भागात वास्तव्यात आहेत. महाराष्ट्र शासनाचा जो काही क्रायटेरिया आहे, डोंगरी भाग काही महाराष्ट्र राज्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे, त्या डोंगरी भागामध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्यांचं शिक्षण 10वी आणि 12वी डोंगरी भागात झालेलं आहे आणि वडिलांचं डोमॅसाईल डोंगरी भागातलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हिली एरिया हा सुद्धा एक रिझर्वेशनचा प्रकार आहे. हिली एरियासाठी सुद्धा काही सीट महाराष्ट्रामध्ये राखीव असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे पॅरलल सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हिलीचं बेनिफिट त्या ठिकाणी घेता येतं. तर हिली एरिया हे सुद्धा एक पॅरलल रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये ऑर्फन, PWD आणि हिली हे जे काही रिझर्वेशन आहेत हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत आणि वुमनसाठी जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे हे दोन्हीकडे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे महत्त्वाचे पॅरलल रिझर्वेशन आहेत ज्याच्यामध्ये वुमन, ऑर्फन, PWD आणि हिली हे पॅरलल रिझर्वेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये येत असतात. आणखी काही रिझर्वेशनचे प्रकार आहेत. आणखी काही सीट महाराष्ट्र राज्यामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याला आपण स्पेसिफाईड रिझर्वेशन असं सुद्धा म्हणू शकतो. पहिला आहे MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काही सीट महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. त्याला MKB रिझर्वेशन असं म्हणतो. तर MKBसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यानंतर मायनॉरिटी वाईज काही रिझर्वेशन आहे. त्याला रिझर्वेशन म्हणता येणार नाही, पण मायनॉरिटीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेस पूर्णतः राखीव आहेत. मायनॉरिटीसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये रिझर्वेशन नसतं. मायनॉरिटीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कॉलेजेसमध्ये मायनॉरिटी रिझर्वेशन आपण त्याला म्हणू शकतो की पूर्ण कॉलेज मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मायनॉरिटी येतात? पहिलं आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजेच भाषिक अल्पसंख्याक जे मुलं आहेत ते लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे मुलं. त्याच्यानंतर आहे रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक जी मुलं आहेत त्यांच्यासाठी रिलिजियस मायनॉरिटी हा प्रकार लागू होतो. तर मायनॉरिटीचं रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये नसतं. तर मायनॉरिटीसाठी काही कॉलेजेस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. उदाहरणादाखल बदनापूर, जालना या ठिकाणी पूर्णतः MBBSचं जे काही कॉलेज आहे ते मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव करण्यात आलेलं आहे. तशा प्रकारे मायनॉरिटीसाठी सुद्धा रिझर्वेशन, कॉलेजच्या बाबतीतचं रिझर्वेशन ज्याला म्हणतो ते विद्यार्थ्यांना बेनिफिट त्या ठिकाणी मिळत असतात. त्याच्यानंतर पुढचा आहे डिफेन्स. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. महाराष्ट्रामध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहेत डिफेन्स सर्व्हिस, जे त्यांचे वडील त्या ठिकाणी डिफेन्समध्ये सर्व्हिस देतात त्यांच्यासाठी रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. डिफेन्सचं जे काही रिझर्वेशन आहे ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळतं. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डिफेन्सच्या सीट राखीव नसतात. तर डिफेन्समध्ये सुद्धा 3 प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. D1, D2, D3. याच्यामध्ये D1 जे आहे हे एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांच्यासाठीचं आहे. D2 जे आहे ते करंट सर्व्हिसमॅन आहेत म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन. D1 एक्स सर्व्हिसमॅन महाराष्ट्रातलं डोमॅसाईल वडिलांचं विद्यार्थ्याच्या महाराष्ट्रात असेल तर D1. करंट सर्व्हिसला असतील वडील डिफेन्समध्ये आणि डोमॅसाईल महाराष्ट्र असेल तर D2. आणि बाहेरून एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये डिफेन्स सर्व्हिस देत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी D3चं रिझर्वेशन असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, पॅरलल रिझर्वेशन, त्याचबरोबर काही स्पेसिफाईड रिझर्वेशन आणि मायनॉरिटीसाठी राखीव असणाऱ्या कॉलेजविषयीचे रिझर्वेशन डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी कोणकोणत्या रिझर्वेशनमध्ये जास्त विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत
तर हिली एरियातले जे विद्यार्थी आहेत यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर डिफेन्सचे सुद्धा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बहुतांश असलेले आपल्याला पाहायला मिळतात। PWDचे विद्यार्थी कमी असलेले आपल्याला थोडेसे पाहायला मिळतात, त्यामुळे PWDच्या पूर्णच्या पूर्ण सीट भरल्या नाहीत तर मग ते कॅटेगरी वाईज त्या विद्यार्थ्यांना ओपन केल्या जातात। तर PWDचे विद्यार्थी कमी असलेले पाहायला मिळतात आणि वुमनची संख्या कधी मुलांपेक्षाही जास्त असलेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात ह्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश प्रक्रिया दरम्यान मिळणाऱ्या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन, त्याचबरोबर ज्याला आपण स्पेसिफाईड रिझर्वेशन असं म्हणतो, तर याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती। आता ह्या संपूर्ण रिझर्वेशनसाठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल आपण या रिझर्वेशनमध्ये परफेक्ट बसतो तर त्याच्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, त्या डॉक्युमेंटची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्याच लिंकमध्ये मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जर डॉक्युमेंटची लिस्ट पाहायची असेल किंवा विशेषतः पॅरेंटसाठी हा विषय अधिक महत्त्वाचा आहे, कारण डॉक्युमेंटची तयारी हा विशेषतः पॅरेंट करत असतात, तर त्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून या संपूर्ण रिझर्वेशन जे आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल, पॅरलल, स्पेसिफाईड या संपूर्ण रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट प्रवेश प्रक्रियेच्या वेळी लागणार आहेत ते डिटेल आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर नीट UG 2024 संदर्भातली जी काही माहिती वेगवेगळ्या वेबसाईटवर येते ती विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी या हेतूने आम्ही त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च केलेलं आहे। डाउनलोड केलं नसेल तर त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला यूट्यूबवर मोफत यूट्यूबचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर आमचा फ्री व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा चालू आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।